हे सांगायला आलोय उदगीरचा विकास करा हे सांगायला आलोय। उदगीरमध्ये जे इतके वर्ष तुम्हाला विकासापासून वंचित केलं ते बदलायला बदल झाला पाहिजे सांगायला आलोय। आणि म्हणून जिथे बदल हवा असतो तिथं एकनाथ शिंदे जातो। 3 वर्षापूर्वी या राज्यामध्ये सुधाकरराव जेव्हा अनागोंदी झाली तेव्हा एकनाथ शिंदेने या राज्यात बदल घडवला, सत्ता पालट करून टाकलं, त्यांना पलटी घोडे फरार आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आहे, गोरगरिबांच्या मनातलं सरकार आहे, लाडक्या बहिणींच्या मनातलं सरकार आहे, भावांच्या, शेतकऱ्यांच्या, वारकऱ्यांच्या सगळ्यांच्यासाठी सरकार आणलं। 2.5 वर्ष या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री म्हणून काम केलं। तुम्ही पाहिलेला आणि म्हणून तुम्ही काम पाहिलं म्हणूनच सुधाकरराव सारखा माजी आमदार दोनदा निवडून आलेला आमदार शिवसेनेसोबत आला। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। एक कल्याणकारी राज्य आलं पाहिजे, गोरगरिबांचं राज्य आलं पाहिजे, लाडक्या बहिणींचं राज्य आलं पाहिजे। म्हणून मी आटापिटा केला। हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य घरातून आला, हा एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा मुलगा आहे। मी गरिबी पाहिली आहे, माझ्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे, महिना भागवताना कशी वेदा तिरपट उडत होती ते पाहिले, त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले। आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा पहिलं काम केलं ते माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तेव्हा पण खूप लोकांनी खोडा घातला, आडवे आले, बरे चुनावी जुमला असं आहे तसं आहे, परंतु एकनाथ शिंदेने दिलेला शब्द पाळतो तो मी खरा करून दाखवला। लाडकी बहीण योजना सुरू झाली। आता मी तुम्हाला सांगतो, कोणाचाही महिला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। युवा प्रशिक्षणवाले माझ्याकडे आले होते, त्यांच्याविषयी माझ्या लक्षात आहे। माझ्या युवकांना देखील रोजगार मिळाला पाहिजे, तिथं उद्योग आला पाहिजे, हाताला काम मिळालं पाहिजे, यासाठी हा एकनाथ शिंदे जीवाचं रान केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी देतो। आणि आपल्या नगरसेविका आपल्या खरं म्हणजे आपल्या उदगीरच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार